हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. उन्हाळा आता चांगलाच वाढू लागलेला आहे. त्यातनं मी असं ठरवलं की आपल्याला आईस्क्रीम्स, ज्यूसेस, मॉकटेल्स हे सगळे पदार्थ तुम्हाला करून दाखवलेच आहेत. पण एक अशी छोटीशी गोष्ट जी मी अजून तुम्हाला कधी करून दाखवली नाहीये ती म्हणजे पाणीपुरी. येस, किंवा गोलगप्पे आपण ज्याला म्हणतो. हे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार मी आतापर्यंत तुम्हाला कधीच दाखवलेले नाहीयेत. खरं तर पाणीपुरी म्हटलं की त्याला काहीही काळ वेळ कुठलीही गोष्टीचा कसलंही लिमिट किंवा रूल्स काहीही नसतात. अगदी लहानांपासनं ते अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडणारी एकमेव गोष्ट म्हणजे पाणीपुरी. सो अशी ही पाणीपुरी, त्याच्याबद्दल तुम्हाला जर का मी छान रेसिपीज करून दाखवल्या तर तुम्हाला ते आवडेल नाही का, असं मला नक्की वाटतंय. खरं तर ॲज अ शेफ मी तुम्हाला फक्त पाणीपुरी करून दाखवणं हे सुद्धा थोडंसं म्हणजे आता काय सांगू, आता शेफ आणि पाणीपुरी करून दाखवणार आहे. पण याच पाणीपुरीमध्ये जर का मी काहीतरी वेगवेगळे फ्लेवर्स घातले तर ते तुम्हाला कसे वाटतील, है की नाही. खरं तर मेनूमध्ये ना, आमच्या मेनूमध्ये सध्या पाणीपुरी शॉट्स हे सॉलिड लोकप्रिय पदार्थ झालेला आहे. एका पार्टीमध्ये मी वोडका पाणीपुरी शॉट दिले होते आणि दॅट पार्टी वॉज रॉकिंग. लोक वेडे आले, म्हणजे वोडका अशी सुद्धा पिऊ शकतो असं त्यांना इमॅजिन करत नव्हतं. पण आपल्याला प्रत्येक वेळेला काय वोडका आणि जिन चालत नाही ना देऊन. सो आपले रेग्युलर जे फळांचे ज्यूस आहेत ते जर का आपण या पाणीपुरी शॉट्समध्ये घातले तर आपल्या रेग्युलर पाणीपुरीला सुद्धा एक मस्त चव लागू शकते, एक मस्त फ्लेवर येऊ शकतो. पाणीपुरी शॉट्स म्हणून आज आपण आपल्या या एपिसोडद्वारे तुमच्या समोर या रेसिपीज घेऊन येत आहे. सुरुवातीला आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहून घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण घेतलेले पाणीपुरीच्या पुऱ्या, नंतर पाणीपुरीचं पाणी जे असतं ते पाणी घेतलेलं आहे, नंतर वाफवलेली मूग घेतलेली आहे, मोड आलेली मूग, बटाटा घेतलेला आहे उकळलेला आणि किसलेला, नंतर हिरवी चटणी घेतलेली आहे, काला खट्टा, कोकम, पन्ह, तसंच आमचूर पावडर, तिखट, कोथिंबीर, चाट मसाला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. सो इंटरेस्टिंग मिक्सचर आहे, सगळं वेगवेगळे प्रकार आहेत. पण याच ह्याच्यातनं आपण पटापट पाणीपुरीचे शॉट्स कसे बनवायचे तुम्हाला सांगतो. अर्थात सुरुवातीला हे जे पाणीपुरीचं जे पुरी आहे, पाणी आहे ना, ते फार महत्वाचं आहे प्रत्येक याच्यामध्ये, कारण आपल्याला पाणीपुरीचा फ्लेवर पण तितकाच महत्वाचा आहे. मी जर का पाणीपुरीच्या पाण्याऐवजी मी नुसतं जर का कोकम घातलं तर मध्ये पाणीपुरी खातोय असं वाटणार नाही आपल्याला. त्यामुळे मी जेव्हा पाणीपुरी शॉट असं म्हणतोय तेव्हा मला पाणीपुरीचा जो मसाला आहे तो त्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. तर हे पाणीपुरीचं पाणी मी आधी ह्याच्यात घेतो थोडंसं. त्यामध्ये आपण सुरुवातीला हा काला खट्टा बनवूया, कारण काला खट्ट्याची चव आपण आतापर्यंत बर्फाच्या गोळ्यामध्ये खाल्लेली आहे, पण या पद्धतीने पाणीपुरीमध्ये खाऊन कशी लागते ते सुद्धा आपण पाहूया. नंतर फ्लेवर करता ह्याच्यामध्ये आपण घालणार थोडासा हा चाट मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तिखट आणि आमचूर पावडर. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बर्फ घालून एकदम छान थंडगार पाणीपुरी देऊ शकता, किंवा हे पाणी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 3 वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये पाणी ठेवून द्यायचं. आपण त्याच पद्धतीने इकडे करून घेऊ. शॉर्ट्स म्हणतोय त्यामुळे मी शॉर्ट ग्लासमध्ये भरून ठेवतो हे पाणी. हे झालं आपलं काला खट्ट्याचं पाणी. आता आपण बनवायला घेऊया कैरीचं पाणी. कैरीच्या पाण्यासाठी आपण 1-2 चमचे कैरीचा कोळ घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे पाणी. दोन्ही आंबट आहे थोडंसं, पण त्याच्यामध्ये आपल्याला घालायची बारीक चिरलेली हिरवी मिरची, कारण थोडासा तिखटपणा याच्यात चांगला लागेल. नंतर आपण याच्यामध्ये घालूया हे आमचूर पावडर आणि थोडासा चाट मसाला. याच्यात आपण घालूया थोडंसं पाणी आणि आपण मस्त मिक्स करून घेऊ. आपण याचं पाणी बनवून घेतलं. आपण हे पाणी आता याच्यात घालू आणि तिसऱ्या ह्याच्यासाठी आपण कोकम सिरप वापरूया. माझ्याकडे हे पाणीपुरीचं पाणी आहे ते घेतलं. नंतर कोकम सिरप घेतलं 2-3 चमचे चांगलं. कोकम पाणीपुरी मला वाटतं अजून तुम्ही ट्राय केली नसेल. कोकम सोलकढी ट्राय केली आहे, कोकम आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घातलेली आहे, पण कोकमाची पाणीपुरी सुद्धा होऊ शकते. दिस इज समथिंग न्यू. आमचूर पावडर थोडीशी, थोडंसं तिखट आणि इकडे ग्रीन चटणी मी बनवून ठेवली आहे, आपली टिपिकल कोथिंबीर पुदिन्याची ग्रीन चटणी. ती ग्रीन चटणी आपण ह्याच्यात टच करू थोडीशी आणि थोडंसं पाणी
ओके, सो हे पाणी आपले तयार झाले, 3 वेगवेगळ्या प्रकारचे पाणी. आणि आता आपल्याला पाणीपुरी बनवायला घ्यायची आहे. आता याचा मसाला बनवायचा आहे आपल्याला. मसाला बनवण्याकरता मी घेतलेत मोड आलेले मुगाचे दाणे. ते थोडेसे वाफून घेतलेले आहेत, कारण आपल्याला ते डायरेक्ट कच्चे खाऊ शकत नाही म्हणून मी वाफून घेतलेत. थोडा कुस्करलेला बटाटा घेतलेला आहे. हे दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण फ्लेवर करता आता थोडंसं तिखट, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं तिखट आणि चाट मसाला, हे सगळं साहित्य याच्यामध्ये घालू आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता असं झालं की एकदा केव्हा ही टेस्ट घेतो, कारण आमच्या मेनूमध्ये मात्र ही डिश खूप पॉप्युलर आहेच, पण इकडे कशी लागते ती. आणि तुम्हाला सुद्धा ही जर का आज लगेच आता करून घ्यायची असेल तर तुम्हाला सुद्धा थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे ना, की अरे ये इसमें भी कुछ मजा है. तर आपण पहिल्यांदा ही कोकमची घेऊया. याच्यामध्ये आपण घालूया हे कोकमचं पाणी. तुम्हाला सांगतो, ह्याच्यापेक्षा अजून चांगली पाणीपुरी मी आतापर्यंत कधीच खाल्ली नव्हती. आणि तुम्हाला जर का ही अशी मस्त झकास पाणीपुरी बनवायची असेल तर तुम्ही अजिबात वाट बघू नका. आता जो रिकॅप दाखवतील तो नीट बघा आणि साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्लेवर्ड पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मूग, बटाटे, हिरवी चटणी, काला खट्टा सिरप, कोकम सिरप, मिरची, आमसूर पावडर, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला, पाणीपुरी मसाला आणि तिखट. कृती: प्रथम वाफवलेले मूग, कुस्करलेला बटाटा, तिखट, मिरची, कोथिंबीर आणि चाट मसाला हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. पाणीपुरी मसाला, काला खट्टा, चाट मसाला, कोथिंबीर आणि तिखट एकत्र करून काला खट्टा फ्लेवरचं पाणी तयार करावं. पन्ह्यामध्ये मिरची, पाणीपुरीचं पाणी, चाट मसाला, आमचूर पावडर आणि साधं पाणी एकत्र करून पन्ह्याच्या फ्लेवरचं पाणी तयार करावं. पाणीपुरीचं पाणी, कोकम सिरप, आमचूर पावडर, तिखट, हिरवी चटणी आणि पाणी घालून कोकमच्या फ्लेवरचं पाणी तयार करावं. पाणीपुरीमध्ये बटाटा आणि मुगाचं मिश्रण घालून त्यात आवडीनुसार कोकम, पन्ह आणि काला खट्टा फ्लेवरचं पाणी घालून पाणीपुरी सर्व्ह करावी.